नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, HSRP प्लेट बसवण्याची जी काही अंतिम तारीख होती 15 ऑगस्ट पासून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ही तारीख वाढवत 30 सप्टेंबर केलेली आहे. मित्रांनो, याचं कारण म्हणजे अजूनही 80% जे काही वाहनधारक आहेत त्यांनी HSRP प्लेटसाठी नोंदणी या ठिकाणी केलेली नाही. परंतु आज दिवसेंदिवस बघा तुम्ही कालपासून दिवसेंदिवस या ठिकाणी स्लॉट बुक होत चाललेले आहेत आणि तारखा बुक होत आहेत. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तारखा बुक होण्याच्या अगोदर या ठिकाणी जी काही HSRP प्लेट आहे ती तुम्ही घरी बसल्या या ठिकाणी ऑनलाईन करू शकता. मित्रांनो, तुमच्या मोबाईल मधून कशा प्रकारे तुम्ही HSRP प्लेटची नोंदणी करायची आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेमध्ये शिकून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. मित्रांनो, क्रोम ब्राउझर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सिंपल तुम्हाला टाईप करायचं आहे HSRP प्लेट. मित्रांनो, अशा प्रकारे टाईप केल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्या समोर जी काही वेबसाईट येईल त्या वेबसाईट वरती जायचं आहे. मित्रांनो, हे बघा वेबसाईट वरती या ठिकाणी लाल हे या ठिकाणी सर्कल दाखवत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. याची जी काही लिंक आहे या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईन. ते तुम्ही तिथून डायरेक्टली या पेज वरती येऊन तुम्ही ऑनलाईन करू शकता. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. असं आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही सिलेक्ट ऑफिस म्हणत आहे. ज्या तुम्ही जिल्ह्यामध्ये राहता तिथला जो काही पिनकोड असेल त्या पिनकोड आणि जिल्हा यावरती क्लिक करून घ्यायचं. मी परभणी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो, MH22 परभणी, आणि हे घेतो सबमिट करून. मित्रांनो, इथे आल्यानंतर बिलकुल कन्फ्युजन व्हायचं नाही. या ठिकाणी बघू शकता की हे जे काही निळा रंग आहे या निळ्या रंगावरती ऑर्डर ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे आल्यानंतर ही काय सूचना आहे ती सूचना क्लोज करून टाकायची आहे. या ठिकाणी स्टेट तुमचं ऑटोमॅटिकली येईल आणि बसवण्याचं जे काही स्थान आहे त्या या ठिकाणी तुम्हाला घरपोच पाहिजे की तुम्हाला डीलर पाशी जाऊन या ठिकाणी प्लेट बसवायची आहे हे तुम्हाला प्रकार विचारत आहे. फक्त तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, डीलर पाशी जाऊन बसून घ्यायचे आहे. या घरपोचच्या फंदामध्ये पडायचं नाही. एक्स्ट्रा चार्जेस वगैरे कोणतेही द्यायचे नाहीत. तुम्हाला तिथे जाऊन बसवणं एकदम सोपं जातं. मित्रांनो, या ठिकाणी आपण डीलर परमिशन घेऊया आणि या ठिकाणी बघू शकता की जे काय आपला पिन कोड आहे हा पिन कोड टाकून घ्यायचा आहे. पिन कोड तुमच्या आधारवरती पाठीमागे लिहिलेला असतो तो 6 अंकी पिन कोड या ठिकाणी टाकून घ्या. 6 अंकी पिन कोड टाकून घेतल्यानंतर इथे वाहन नोंदी क्रमांक या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि इथे जो काही चेसेस नंबर आहे चेसेस नंबर तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या. इथे आल्यानंतर वाहन इंजिन नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि जो काही आपला नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण सर्व माहिती या ठिकाणी भरून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आपण पूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर एकदा परत पूर्ण माहिती तपासायची आहे. कुठल्याही प्रकारची मिस्टेक या ठिकाणी करायची नाही. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तर अतिशय योग्य असला पाहिजे कारण याच्यावरती पुन्हा शेवटीला OTP येणार. यावरती तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमची माहिती पूर्णतः व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दुसरं पेज अशा प्रकारचं ओपन होईल. या ठिकाणी बघू शकता की तुमचा जिल्हा कोणता आहे. या तुमच्या जवळचे शहर म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडून घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये येता किंवा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात येत असाल तर तुमचं जवळचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जिथं सोपं पडेल तिथं. मित्रांनो, या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला भेटीची जी काही तारीख आहे हे अशा प्रकारे स्लॉट या ठिकाणी ओपन होतात. या स्लॉट मध्ये जे फक्त तुम्हाला एकदम डार्क दिसत आहेत ते डार्क मध्ये जे दिवस आहेत ते दिवस सध्या ओपन आहेत आणि जे एकदम फिकट दिसत आहे ते सध्या त्याचे स्लॉट सध्या अवेलेबल आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 15, 16, 17, 18, 19
20 असे वेगवेगळे स्लॉट उपलब्ध आहेत. आपण एक स्लॉट या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आपण 15 तारखेचा स्लॉट बुक करून घेतला. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता की स्लॉट जे आहे किती वेळाचा अवेलेबल आहे आपल्याला दाखवत आहे. 10:30 ते 11:30 स्लॉट नॉट अवेलेबल म्हणत आहे. जिथं आपल्याला अवेलेबल आहे तो स्लॉट निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकता 4:30 ते 5:30 PM चा जे काही स्लॉट आहे ते अवेलेबल आहे. यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आणि पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण येतो तिसऱ्या पेजेसवर. यावरती बघू शकता की वाहनाचा प्रकार जो आहे प्रकार निवडायचा आहे. मोटरसायकल आहे, स्कूटर आहे, काय आहे ते. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर या ठिकाणी विचारते की बाबा तुम्ही रेंटल आहेत की तुम्ही स्वतःसाठी चालवता. तर स्वतःसाठी असेल किंवा रेंटलसाठी असेल, जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. इथं मोटरसायकल असल्यामुळे आपण मोटरसायकलवरती क्लिक करून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पेट्रोल गाडी हे ऑटोमॅटिकली येतं आणि हे जे आहे BS6 किंवा BS4 BS3 अशा प्रकारे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्ही RC बुकवर व्यवस्थित पद्धतीने बघून टाकायचं आहे. आणि जर का तुमच्या लक्षात येत नसेल तर या ठिकाणी Google वरती सिंपल टाईप करायचं आहे की तुमचं 2016चं मॉडेल असेल तर 2016 चं मॉडेलचं जो काही BS6 आहे, 4 आहे, कोणता आहे प्रकार असं Googleला विचारून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात नसेल तर. आता या ठिकाणी वाहन मालकाचे जे काही नाव आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता की मित्रांनो, वाहन मालकाचं नाव पूर्ण टाकल्यानंतर या ठिकाणी GST बिल आवश्यक आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला जर कोणाकडून बिल येणार असेल, तुमची भाड्याची गाडी असेल तर या ठिकाणी GST बिल टाकू शकता. अन्यथा या ठिकाणी सिंपल नो टाईप करायचं आहे आणि आपण जायचं आहे नेक्स्ट कॉलम मध्ये. या ठिकाणी बिलिंग राज्य आहे ते महाराष्ट्र करायचं आहे आणि आपण शेवटीला करूया नेक्स्ट बटनावरती क्लिक. मित्रांनो, नेक्स्ट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण येतो या पेजवरती. या ठिकाणी तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या तालुक्याचं पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे आणि इथे तुमचा जो काही जीमेल आहे तो जीमेल व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, जीमेल टाकून घेतल्यानंतर यावरती नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता की आता शेवटीला आपल्याकडे एकच पर्याय आहे की त्यात आपला OTP विचारत आहे आणि हा OTP तुम्ही क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण OTP टाकल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी कॅप्चा सोडत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही वजाबाकी आहे ते वजाबाकी व्यवस्थित करून तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा सोडवायचा आहे. मित्रांनो, पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण माहिती अशा प्रकारे ऑर्डर नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, जीएसएस नंबर जे काही आहे ते माहिती आणि यावरती तुम्हाला करावं लागणार आहे 531 रुपयाचं पेमेंट. आता पेमेंट कशा पद्धतीने करायचं आपण बघूयात. चला तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही डब्बा आहे या डब्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि ऍग्री करून टाकायचं आहे आणि पे RS 531 रुपयावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिंपल काय करायचं आहे तर या ठिकाणी QR वरती क्लिक करायचं आहे. भीम UPI यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती मेक पेमेंट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या समोर एक स्कॅनर येईल आणि या स्कॅनरला तुम्ही या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी स्कॅनरला पेमेंट केलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या समोर एक प्रिंट ओपन होईल. मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही प्रिंट आहे ती प्रिंट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस
ज्या काही ठिकाण दिलं आहे त्या ठिकाणावर कॉल येईल, त्यावेळेस तुम्हाला ही प्रिंट घेऊन जायची आहे आणि तुमचं जे काही प्लेट आहे ते प्लेट बसवून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे आजचा आपला व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.